दरम्यान वर्धापनदिनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे। शिवसेनेची वाटचाल ही पुढे चालूच राहील। या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले, आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले, तरी हा पक्ष पुढे नेण्याचं धैर्य आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवली। शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचारप्रणालीमध्ये आहे, स्वाभिमानामध्ये आहे। शिवसेना कधीही सत्तेसाठी कुणापुढे झुकली नाही, वाकली नाही आणि स्वार्थासाठी तडजोडी केल्या नाही। शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे, हे लक्षात घ्या। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी, ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे, हे तुम्हाला वारंवार माहिती आहे। त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका, तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची, मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात। आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरे करतायत, त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरात समोर आणल्या, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, काय संबंध आहे त्यांचा बाळासाहेब ठाकरेंशी? त्यांच्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यांनी अमित शहांचा फोटो टाकायला पाहिजे। काय ते संस्थापक म्हणून, त्यांच्या पक्षाचे संस्थापक अमित शहा आहेत किंवा मोदी आहेत, त्यांनी समोर अमित शहांचा फोटो टाकायला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन गुजरातमध्ये सुरत किंवा अहमदाबादला केला पाहिजे। त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?